नमस्कार. आज आपण मुक्काम पोस्ट पेनोर, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर या ठिकाणी या डाळिंबाच्या प्लॉटमध्ये उभे आहोत. आणि या डाळिंबाच्या प्लॉटमध्ये सुरुवातीपासूनच या प्लॉटला SP ॲग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड बारामती या कंपनीची जैविक दर्जेदार उत्पादने वापरलेली आहेत. आणि ही उत्पादने SP ॲग्रोटेकचे बिझनेस हेड वसेकर सर यांच्या माध्यमातून दिलेली आहेत. तर आपण पहिल्यांदा ह्या प्लॉटचे म्हणतात ना, नारी शक्ती किंवा महिला शक्ती, तर एखाद्या महिलेने जर एखादे काम हातामध्ये घेतले तर ते कसे सक्सेस होते त्याचं एक जातीवंत मूर्तिमंत उदाहरण आपण या ठिकाणी पाहत आहोत. आपण पहिल्यांदा मॅडमची ओळख करून घेऊया. मॅडम, तुमचं पूर्ण नाव सांगा. पूजा अंकुश चौरे. मॅडम, तुमचा मोबाईल नंबर 8446319572. तर मॅडम, आपला हा किती झाडाचा प्लॉट आहे? हा 350 झाडाचा प्लॉट आहे. आणि बहार किती आहे? दुसरा बहार आहे. तर चौरे मॅडमचा हा डाळिंबाचा दुसरा बहार आहे. आणि या डाळिंबाची सरासरी संख्या आहे 350. या 350 झाडाच्या प्लॉटवरती वसेकर साहेबांच्या माध्यमातून SP ॲग्रोटेकची जैविक उत्पादने ह्या झाडावरती वापरलेली आहेत. तर वसेकर साहेब, मला सांगा, तुम्ही तुमच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही चौरे मॅडमचा प्लॉट घेतलेला आहे. आणि ह्याचा दुसरा तोडा आहे. पहिला बहार सरासरी दुसऱ्या तोड्यामध्ये एक टप्पा हार्वेस्टिंग झालेला आहे. हो, एक टप्पा म्हणजे आपण मध्यंतरी 1 टन काढलेला आहे. 1 टन काढलेला दिलेला होता जागेवर. 70 रुपयांनी दिलेला आहे. 1 टन दिलेला आहे. अजून बराच माल शिल्लक आहे. आपण या व्हिडिओद्वारे पाहत आहोत की SP ॲग्रोटेकचे जैविक उत्पादने जसं 42-27-0-60-20 बायोबुस्टर, नॅनो पॉवर किंवा बायोपरी हे प्रॉडक्ट वापरल्यामुळे ड्रिपद्वारे तर अफलातून रिझल्ट आलेला आहे. एक पहिला टप्पा हार्वेस्ट झालेला आहे. आणि आपण साईज जर म्हणसाल तर सरासरी 450 ते 500 प्लस साईज झालेली आहे डाळिंबाची. आपण बघू शकता, साईज जबरदस्त आहे, चमक आहे, क्वालिटी आहे, कॅनॉपी चांगली आहे. खूप सुंदर रिझल्ट आलेला आहे. तर वसेकर साहेब, मला सांगा, तुम्ही ड्रिपद्वारे त्याच डाळिंबाच्या प्लॉटवरती आपण काय काय दिलेलं आहे? कोणती आपण काय सुरुवातीला ठिबकमध्ये आपलं रूट पॉवर दिलेलं होतं. त्याच्यानंतर आपण बायोबुस्टर, SP गोल्ड ह्याचा डोस दिला, बेसल डोस. त्यानंतर हे करत आपण आपली NPK ग्रेड 13-0-45, 12-61, नंतर 0-52 असं करत करत आपण आजपर्यंत आलेलो आहोत तिथपर्यंत. सुरुवातीला ह्या झाडाला पहिला टप्प्यात जो हार्वेस्ट झालेला आहे, 1 टन निघाला आहे, त्याला रेट 70 रुपये मिळालेला आहे. परंतु सुरुवातीला ज्यावेळेस आपण पानगळ केली, त्या पानगळ केल्यानंतर आपण काय उत्पादने वापरली होती स्प्रेसाठी? आपण स्टेमवाल SP फ्लावर कळीसाठी दिलेलं होतं. त्यामुळे सेटिंग चांगलं झालं होतं. हो, सेटिंग चांगलं झालं. ओके. तर मला सांगा तुम्ही, वसेकर साहेब, मला सांगा तुम्ही की SP ॲग्रोटेकचे तुम्ही म्हणता जैविक NPK रेंज जी आहे ती सर्व 12-61 असेल, 13-0-45 असेल, 0-60-20 असेल, 42-47 असेल, ही सर्व प्रॉडक्ट तुम्ही ड्रिपद्वारे वापरलेले आहेत. स्प्रेद्वारे SP फ्लावर स्टीमवेल वापरलेला आहे. हे सर्व वापरल्यामुळे डाळिंबाला रिझल्ट खूप चांगला, कळी चांगली आली, सेटिंग झाल्यानंतर पहिला टप्पा हार्वेस्ट झाला. आता बराच माल शिल्लक राहिलेला आहे. साधारण अजून किती माल निघाले झाडावरती? साधारण अजून 2 ते 3 टनाची अपेक्षा आहे. 2 ते 3 टनाची अपेक्षा आहे. आपण या व्हिडिओवर एक आगळं वेगळं उदाहरण असं पाहत आहोत की डाळिंबाची शेती करायची म्हटलं तर खूप अवघड शेती असते आणि त्याला कष्टाची खूप गरज असते. आणि कष्ट जर म्हटलं तर मनुष्य करू शकतो. तर ह्यामध्ये एक आगळं वेगळं असं उदाहरण आहे की मॅडमने या डाळिंबाच्या शेतीमध्ये त्यांच्या पराकष्टेने परिश्रम केलेला आहे. आणि मॅडमच्या कष्टामधून ही डाळिंबाग फुललेली आहे. मॅडम, स्प्रे वगैरे कोण करतं या प्लॉटला? तुम्ही स्वतः स्प्रे घेता? स्वतःच. वसेकर साहेब येतात, वसेकर साहेब सांगतात हे ड्रिपनं सोडायचं, असा स्प्रे करायचा, तुम्ही ते स्वतः फॉलो करता. तर बरेच डाळिंबाच्या प्लॉटवरती हँडल करताना महिलांचा अभाव असतो. तर या ठिकाणी आगळं वेगळं उदाहरण असं आहे की चौरे मॅडमनी स्वतः वसेकर साहेब सांगतील त्या पद्धतीने या डाळिंबाला ड्रिपद्वारे आणि स्प्रेद्वारे शेड्यूल फॉलो केलेला आहे. मॅडम स्वतः स्प्रे मारतात गनने. एक आगळं वेगळं उदाहरण आहे या डाळिंबाचं. तर मॅडम, SP ॲग्रोटेकची सर्व प्रॉडक्ट तुम्ही या प्लॉटला वापरली, त्यामुळे तुम्ही समाधानी आहात? आजूबाजूचे लोक जे आहेत तिथले किंवा तुमचे पाहुणे असतील, रिलेटिव्ह असतील, मित्र मैत्रिणी असतील, त्यांचं काय म्हणणं येते डाळिंबाचे? तुम्ही स्वतः कष्ट करता, हातात गन घेता, डाळिंबाला स्प्रे करता. डाळिंबाला स्प्रे करणं महिलांनी म्हणजे खूप अवघड गोष्ट आहे. बरेच महिला म्हणतात की नाही, आम्हाला जमत नाही. परंतु न जमणारी तुम्ही गोष्ट करून दाखवलेली आहे. आणि करून दाखवली म्हटल्यानंतर हे याचं उत्पादन विकलेलं आहे, तुम्हाला पैसे पण मिळाले आहेत, अजून माल 3 ते 4 टन निघणार आहे. एवढं अवघड काम तुम्ही स्प्रेचं केलेलं आहे. तुमचा अनुभव काय सांगचाल? तुम्हाला काय म्हणायचं आहे? बाकीच्यांना तुम्ही सल्ला काय देऊ शकता? शेती अशीच करावी. तुम्ही समाधानी आहात SP ॲग्रोटेकचे प्रॉडक्ट वापरून? ओके. वसेकर साहेब, तुम्ही काय बोलू शकता?
नाही, एकंदरीत आपण यांना काय होतं की आता बघा बऱ्याच शेती करताना बऱ्याचशा अडचणी येतात आपल्याला. बरं. पण यांनी कसली हार न मानता दिवस रात्र यांनी म्हणजे ज्या गरजेला संध्याकाळी पाणी मध्ये संध्याकाळी येऊन ठिबकनं सोडत होते. होय. म्हणजे पाहिजे त्यावेळेस आपण जे काही शेड्यूल दिलं होतं ते पूर्ण 100% यांनी करून घेतलेलं होतं. मॅडमने कष्ट घेतलं, तुम्ही हो, सांगितलं कष्ट तसं मॅडमने घेतलं, फॉलो हो. केलं, त्यातून हो. खूप सुंदर रिझल्ट मिळाला त्याचा आहे. आज यांना फळ पण बघायला म्हणजे साईज पण आपण पाहू शकतो. एक मिनिट क्वालिटी जबरदस्त आपण आहे. बघू शकता, साईज खूप जबरदस्त झालेली आहे, हो. आपलातून झालेली आहे. आपण या व्हिडिओद्वारे पाहत आहोत डाळिंबे साईज जबरदस्त झालेले आहे. SP ॲग्रोटेकचे NPK रेंज सर्व ग्रेड वापरल्यामुळे मालाला वजनही चांगलं आलेलं आहे. 450-500 प्लस साईज झालेली आहे, आकार आहे, ग्लेजिंग आहे. तर मॅडम, SP ॲग्रोटेकचे प्रॉडक्ट तुम्ही या प्लॉटवरती वापरले आणि कंपनीला मुलाखत दिली, त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.